Welcome to online session. In our last lecture, we studied about earthquake. In that, we studied definition of earthquake, origin of earthquake, terminology used in earthquake. Today, we are going to study about seismogram. Now, we will see the first diagram on your screen. त्याच्यामध्ये काय काय दाखवलेलं आहे बघा. एक स्क्वेअर दाखवलेला आहे, त्याच्यामध्ये व्हर्टिकल डॉटेड लाईन्स दाखवलेल्या आहेत आणि हॉरिझॉन्टल काय केलेलं आहे, ग्राफ दाखवलेला आहे. म्हणजे झिगझॅग लाईन दाखवलेली आहे, कुठे वर गेलेली आहे, कुठे खाली गेलेली आहे, म्हणजे अपसाईड मुवमेंट, डाऊनसाईड मुवमेंट, अशा वेव्स त्याच्यामध्ये दाखवलेल्या आहेत किंवा झिगझॅग मोशनमध्ये दाखवलेली आहे. त्याच्यानंतर खाली ज्या व्हर्टिकल ॲरोज आहेत, व्हर्टिकल ज्या लाईन्स आहेत, त्या दोन लाईन्समधलं डिस्टन्स दाखवलेलं आहे 1 मिनिट म्हणून. ब्ल्यू कलरची लाईन आहे आणि त्याला दोन्ही साईडला ॲरो दाखवलेले आहेत आणि त्या व्हर्टिकल दोन लाईन्समधलं डिस्टन्स जे आहे ते 1 मिनिटचं आहे. आणि मग त्याच्यामध्ये जी काही आडवी झिगझॅग लाईन आहे, ती लाईन जी आहे त्याच्यामध्ये वेव्ज दाखवलेले आहेत आपल्याला. म्हणजे झिगझॅग मोशन कशी झालेली आहे आणि त्याच्यावरून आपण कसे क्लासिफाईड ते वेव्स करतो ते आपल्याला दाखवलेले आहेत. त्याच्यातले पहिले आहेत ते पी वेव्ज आहेत, सेकंड दाखवलेले आहेत ते एस वेव्ज आहेत आणि थर्ड वन दाखवलेले आहेत ते सरफेस वेव्ज दाखवले आहेत. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला सिस्मोग्राममध्ये काय केलेलं आहे, झिगझॅग लाईन दाखवलेली आहे हॉरिझॉन्टल, त्याच्यामध्ये 3 प्रकारचे वेव्ज दाखवलेले आहेत, पी वेव्स, एस वेव्ज आणि सरफेस वेव्ज. आणि ज्या व्हर्टिकली डॉटेड लाईन्स आहेत त्या दोन लाईन्समधलं डिस्टन्स आपल्याला दाखवलेलं आहे, त्याचं 1 मिनिट असं आहे. मग त्याच्यानंतर आपण काय बघूया, सिस्मोग्राम म्हणजे काय किंवा एक्झॅक्ट ह्याचं वर्क काय आहे किंवा ह्याला सिस्मोग्राम का म्हटलं जातं हे आपण बघूया. The trace of the earthquake wave is recorded on a traveling photographic paper as a series of zigzag lines. आता ज्या वेळेला अर्थक्वेकच्या वेव्स येतात, त्या ट्रेस करण्यासाठी आपण काय करतो, रेकॉर्ड करण्यासाठी ते ट्रॅव्हलिंग फोटोग्राफिक पेपरवर त्या काय करतो, रेकॉर्ड करतो ॲज अ सिरीज ऑफ झिगझॅग लाईन्स. त्याच्यामध्ये आपल्याला एक सिरीज मिळते झिगझॅग लाईन्सची. दीज रेकॉर्ड आर कॉल्ड सिस्मोग्राम. आणि ही जी झिगझॅग लाईन आहे त्याला काय म्हणतो आपण, सिस्मोग्राम. परत एकदा बघूया. द स्ट्रेस ऑफ द अर्थक्वेक वेव इज रेकॉर्डेड ऑन अ ट्रॅव्हलिंग फोटोग्राफिक पेपर ॲज अ सिरीज ऑफ झिगझॅग लाईन. दिस रेकॉर्ड्स आर कॉल्ड सिस्मोग्राम. ठीक आहे. म्हणजे ज्या वेळेला अर्थक्वेकच्या वेव्स डेव्हलप होतात, ज्यावेळेला शेकिंग ऑफ द अर्थ होतं, त्यावेळेला काय केलं जातं, त्याचे जे वेव्ज आहेत ते रेकॉर्ड केले जातात. कशावर केले जातात, तर फोटोग्राफिक पेपरवर केले जाते. आणि ती कशामध्ये आपल्याला वेव्ह मिळते, सिरीज ऑफ झिगझॅग लाईन्समध्ये मिळते, त्या फॉर्ममध्ये मिळते. म्हणून दीज रेकॉर्ड्स आर कॉल्ड ॲज सिस्मोग्राम. द झिगझॅग लाईन्स आर intermittently recorded in between almost flat or straight line. आता इंटरमिटेंटली म्हणजे काय, मधून म्हणजे काय आहे बघा, ही जी झिगझॅग लाईन आहे ती अधूनमधून, म्हणजे सारखी नाही, कंटिन्युअस नाही. ज्या वेळेला शेकिंग ऑफ द मुवमेंट होतं त्याच वेळेला ती रेकॉर्ड केली जाते. म्हणजे व्हायब्रेशन्स ज्या वेळेला अर्थमध्ये तयार होतात त्यावेळेला काय केलं जातं, ही झिगझॅग लाईन रेकॉर्ड केली जाते. म्हणून काय म्हटलंय बघा, द झिगझॅग लाईन्स आर इंटरमिटेंटली रेकॉर्डेड इन बिटवीन ऑलमोस्ट फ्लॅट ऑर स्ट्रेट लाईन. फ्लॅट आणि स्ट्रेट लाईनमध्ये ती काय केली जाते, रेकॉर्ड केली जाते. द झिगझॅग लाईन्स रिप्रेझेंट्स द सिस्मिक वेव्स. ही जी झिगझॅग लाईन्स आहे ती रिप्रेझेंट करते कोणाला, तर सिस्मिक वेव्सला. तर ते कुठल्या आहेत, तर एस, पी अँड एल वेव्स, 3 प्रकारच्या वेव्ज आहेत. generated by the earthquake. While straight lines are characteristics of the quiet time span when there is no seismicity.
आता ही झिगझॅग कधी दाखवते लाईन? ज्या वेळेला अर्थमध्ये व्हायब्रेशन्स तयार होतात त्यावेळेला ती झिगझॅग मोशनमध्ये दाखवते. म्हणजे कधी अपसाईड डाऊन मुवमेंट दाखवते, कधी डाऊनसाईड मुवमेंट दाखवते, अशी झिगझॅग लाईन तयार होते. आणि काही वेळेला क्वाईट टाईम, ज्या वेळेला शांत असतो त्यावेळेला ती काय दाखवते? स्ट्रेट दाखवते. म्हणजे काय आहे? तिथं सिस्मॉसिटी नसते. लक्षात आलं? परत एकदा आपण वाचून बघूया. द स्ट्रेस of the earthquake wave is recorded on a traveling photographic paper as a series of zigzag lines. These records are called seismogram. The zigzag lines are intermittently recorded in between almost flat or straight lines. The zigzag lines represent the seismic waves S, P and L waves generated by the earthquake, while straight lines are characteristics of the quiet time span when there is no seismicity. लक्षात आलं? आता नेक्स्ट पॉईंट बघूया आपण, सिस्मिक वेव्स. आता सिस्मिक वेव्स कोणत्या प्रकारच्या आहेत ते बघायचे आहेत. द एनर्जी रिलीज बाय अन अर्थक्वेक कॅन बी ट्रेस्ड इन द फॉर्म ऑफ सिस्मिक वेव्स. जी काही एनर्जी रिलीज होते अर्थक्वेकमधून ती स्ट्रेस केली जाते. ट्रेस्ट कशामध्ये केली जाते? फॉर्म ऑफ सिस्मिक वेव्स. ट्रेस कशामध्ये केली जाते? तर ती सिस्मिक वेव्सच्या फॉर्ममध्ये ती केली जाते. म्हणजे जी काही अर्थक्वेक होताना जी काही एनर्जी बाहेर पडते अर्थवर, सरफेसवर, ती काय केली जाते? ट्रेस केली जाते. कशामध्ये? सिस्मिक वेव्समध्ये. देअर आर 3 टाईप्स ऑफ सिस्मिक वेव्स. तिथं किती प्रकारच्या सिस्मिक वेव्स आहेत? 3 प्रकारचे सिस्मिक वेव्स आहेत. आपल्याला शॉर्ट नोट पण येऊ शकते किंवा फिल इन द ब्लँक्सला पण हे घेऊ शकतं. म्हणजे पी वेव्स कुठे सापडतात, एस वेव्स कुठे सापडतात, एल वेव्स कुठे सापडतात, हे फिल इन द ब्लँक्सला येऊ शकते. किंवा शॉर्ट नोटला डिस्क्राईब प्रायमरी अँड सेकंडरी वेव्स असं पण येऊ शकते. ऑर डिफाईन प्रायमरी ऑर सेकंडरी वेव्स, अशा टाईपमध्ये कुठलेही क्वेश्चन त्याच्यावर येऊ शकतो. फर्स्ट वन, प्रायमरी ऑर पी वेव्स. सगळ्यात पहिल्यांदा जे वेव्स तयार असतात त्याला काय म्हणतं? प्रायमरी ऑर पी वेव्स. पी वेव्स आर ऑल्सो कॉल्ड कॉम्प्रेशनल ऑर लॉन्जिट्युडनल ऑर प्रायमरी वेव्स. पी वेव्सला काय म्हटलं जातं? कॉम्प्रेशनल म्हटलं जातं, लॉन्जिट्युडनल म्हटलं जातं, और प्रायमरी वेव्स म्हटलं जातं. दीज आर द फर्स्ट टू जनरेट अँड ट्रॅव्हल फास्टेस्ट ॲट व्हेलॉसिटी बिटवीन 1.5 अँड 8 किलोमीटर्स पर सेकंद इन द अर्थ क्रस्ट. हे काय आहेत? सगळ्यात जे पी वेव्ज आहेत ते फास्टेस्ट आहेत. ते पहिल्यांदा जनरेट होतात. अँड ट्रॅव्हल फास्टेस्ट ॲट द वेलॉसिटी. त्याची वेलॉसिटी किती आहे? स्पीड किती आहे त्याचं? 1.5 अँड 8 किलोमीटर पर सेकंद इन द अर्थ क्रस्ट. त्याची वेलॉसिटी किती आहे? 1.5 अँड 8 किलोमीटर पर सेकंद इन द अर्थ क्रस्ट. प्रायमरी वेव्स का म्हटलं जातं त्याला? ते पहिले प्रोड्यूस होतात म्हणून त्याला काय केलं जातं? प्रायमरी वेव्स म्हटले जातात, और पी वेव्स म्हटले जातात. सेकंड बघतोय आपण, सेकंडरी और एस वेव्स. सेकंडरी वेव्स आर कॉमनली नोन ॲज लाईट वेव्स. सेकंडरी वेव्सला आपण काय म्हणतो? लाईट वेव्स पण म्हणतो. दे कॅन ट्रॅव्हल ओनली थ्रू सॉलिड. ते कशामधून ट्रॅव्हल करतात? फक्त सॉलिड मटेरियल जिथं आहे तिथून ते ट्रॅव्हल करतात. अँड मूव्ह विथ अ व्हेलॉसिटी 60 to 70% ऑफ द व्हेलॉसिटी ऑफ पी वेव्स. म्हणजे ते कुठल्या व्हेलॉसिटीनं ते मूव्ह होतात, पण कुठल्या व्हेलॉसिटी, त्याचं स्पीड काय आहे? 60 to 70% ऑफ द व्हेलॉसिटी ऑफ पी वेव्स. पी वेव्सपेक्षा त्याची व्हेलॉसिटी किती आहे? 60 ते 70% जास्त आहे. द स्पीड ऑफ द कमी आहे. द स्पीड ऑफ द एस वेव्स आर स्लोअर दॅन पी वेव्स. स्पीड कसं आहे? एस वेव्सचं पी वेव्सपेक्षा कमी आहे, स्लोअर आहे. सो दे कॅन बी रेकॉर्डेड आफ्टर पी वेव्स. त्याच्यामुळे हे रेकॉर्ड कधी होतात? पहिले प्रायमरी वेव्स होतात आणि मग सेकंडरी वेव्स होतात. का? तर त्याचं काय आहे? स्पीड जे आहे ते पी वेव्सपेक्षा कमी आहे. परत एकदा आपण रीड करून बघूया. सेकंडरी और एस वेव्स. सेकंडरी वेव्स आर कॉमनली नोन ॲज लाईट वेव्स. दे कॅन ट्रॅव्हल ओनली थ्रू सॉलिड अँड मूव्ह विथ
a velocity of 60 to 70% of the velocity of P waves. The speed of the S waves are slower than P waves, so they can be recorded after P waves. लक्षात आलं? आता थर्ड वन बघूया आपण, सरफेस वेव्स. The surface waves travel along the surface of the earth are divided into L waves and R waves. आता जे काही सरफेस वेव्स आहेत ते सरफेसवर ट्रॅव्हल करतात. ते डिवायडेड इंटू टू, एल वेव्स आणि आर वेव्स. द एल वेव्स मूव्स ग्राउंड फ्रॉम साईड टू साईड. जे काही एल वेव्स आहेत ते ग्राउंडवर मूव्ह होतात फ्रॉम साईड टू साईड. लाईक अ स्नेक मूव्स वेअर ॲज, म्हणजे जसा साप सरपटताना सरपटत जातो तशा ज्या वेव्स तयार होतात तशा काय होतात, एल वेव्स असतात. द एल वेव्स मूव्स ग्राउंड फ्रॉम साईड टू साईड लाईक अ स्नेक मूव्स, वेअर ॲज द आर वेव्स रोल द राऊंड अप अँड डाऊन. आणि आर वेव्स ज्या आहेत त्या ग्राउंडला अप अँड डाऊन, वर खाली मूवमेंट होते त्याची. लक्षात आलं? म्हणजे थोडक्यात एल वेव्स कशा असतात, सापाप्रमाणे जे सरपटणारा जी मूवमेंट असते तशी एल वेव्समध्ये असते. आणि आर वेव्समध्ये काय होतं, ग्राउंड जे आहे ते अप अँड डाऊन साईडला मूव्ह होतं. द सरफेस वेव्स आर मोस्ट डॅमेजिंग टू प्रॉपर्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर. हे जे सरफेस वेव्स आहेत त्या काय आहेत, आपल्याला खूप डेंजरस आहेत. कशासाठी? आपल्या प्रॉपर्टीसाठी आणि इन्फ्रास्ट्रक्चर. जे काही आपलं इन्फ्रास्ट्रक्चर, डॅम बांधतो, टनेल्स बांधतो, त्या सगळे रेल्वे रूल्स असतात, रेल्वे ट्रॅक्स असतात, त्या सगळ्यासाठी काय करत आहे, डॅमेजिंग आहेत. बोथ टाईप ऑफ सरफेस वेव्स आर स्लोअर दॅन पी अँड एस वेव्स. ह्या दोन्ही प्रकारच्या ज्या वेव्ज आहेत त्या काय आहेत, स्लोअर दॅन पी अँड एस वेव्स. So they are used for measuring travel times, but they are important to understand the geohazards due to greater damage on the surface caused by them. काय सांगितलेलं आहे, दे आर इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड द जिओहझर्ड्स. पण ह्या ज्या आहेत त्या काय करतात, आपल्याला मदत करतात. कशासाठी? तर जिओहझर्ड्स काय आहेत त्याच्यापासून आपल्याला ग्रेटर डॅमेज कशी होते. जिओहझर्ड्स म्हणजे काय, आपण म्हणतो नैसर्गिक आपत्ती, बरोबर आहे. म्हणजे भूगर्भातून ज्या काही हालचाली होतात, ज्या काही प्रोसेस होतात त्याच्यामुळे जे काही हझर्ड्स आहेत ते ग्रेटर डॅमेज करतात ऑन द सरफेस कॉज्ड बाय देम. आणि ह्या दोन्हीमुळे आपल्याला सरफेसवर ग्रेटर डॅमेज करतात. परत एकदा रीड करूया आपण. बोथ टाईप ऑफ सरफेस वेव्स आर स्लोअर दॅन पी अँड एस वेव्स. So they are used for measuring travel times, but they are important to understand the geohazards due to greater damage on the surface caused by them. म्हणजे पहिलं आपण काय बघितलं, 3 वेव्स बघितल्या, प्रायमरी वेव्स, सेकंडरी वेव्स आणि सरफेस वेव्स. प्रायमरी वेव्स पहिल्या फॉर्म होतात म्हणून त्याला प्रायमरी वेव्स म्हटलं जातं. त्याच्यानंतर सेकंडरी आहेत त्या एस वेव्स म्हटलं जातं. त्याची स्पीड पीपेक्षा, प्रायमरी वेव्सपेक्षा कमी असते, सो त्या रेकॉर्ड नंतर पी वेव्स नंतर होतात. सरफेस वेव्समध्ये 2 प्रकार आहेत, एल वेव्स आणि आर वेव्स. ह्या ज्या आहेत त्या दोन्हीही सरफेसला होतात अर्थच्या, त्याच्यामुळे सरफेसला होत असल्यामुळे शेकिंग जास्त होतं आणि आपल्याला जी काही प्रॉपर्टी आहे किंवा इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याला हानी पोचतं, म्हणजे ते डॅमेज होतं. अशा तऱ्हेनं आपण पी एस अँड एल वेव्स बघितलेलं आहे. आपण नेक्स्ट टॉपिकमध्ये नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुढचा पॉईंट बघतोय ह्याचा, अर्थक्वेक ॲज अ जिओहझर्ड्स. हा जो आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करणार आहोत. काय शंका असेल तर तुम्ही विचारू शकता किंवा मेसेज करू शकता. थँक्यू.